दररोजच्या खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्या समोसे, पाव, ब्रेड, बिस्किट्स आणि प्रोसेस्ड फूड याच्यामध्ये मैदा असतो का आणि तो खरोखर आपलं आरोग्य बिघडवू शकतो का? त्याचे दुष्परिणाम नेमके काय आहेत? मैदा बनतो कसा? याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मैदा म्हणजे काय? तर गव्हाच्या दाण्यामध्ये मधला भाग असतो त्याला एंडोस्पर्म म्हणतात आणि एंडोस्पर्म पासून जो मऊ पदार्थ बनतो त्याला मैदा म्हणतात, ज्याच्यामधून फायबर किंवा काही पोषण मूल्य किंवा विटॅमिन बी हे सगळे घटकद्रव्य काढून मैदा तयार होतो, त्याला म्हणतात रिफाइंड फ्लोअर। यामध्ये फायबर आणि प्रोटीनची मात्रा कमी असते आणि मैदा हा अचानक तुमची शुगर लेवल वाढवतो। मैद्याचे दुष्परिणाम: मैद्यामध्ये चिकटपणा हा गुणधर्म असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये फायबर नसल्यामुळं डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडते आणि अपचन, अजीर्ण, बद्धकोष्ठता यांसारखे विकार उद्भवतात। मैद्यामध्ये न्यूट्रिएंट अजिबात नसल्यामुळे आणि फ्री कॅलरीज असल्यामुळे ओव्हरवेट किंवा ओबेसिटीचा त्रास उद्भवू शकतो। मैद्यामुळे HDL, ज्याला आपण चांगलं कोलेस्ट्रॉल असं म्हणतो, ते कमी होतं आणि LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल वाढलं जातं की ज्याच्यामुळे हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो। हाय ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं आपल्याला डायबिटीसचा विकार सुद्धा मैद्यामुळे निर्माण होऊ शकतो। सतत मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे ॲक्ने किंवा पिंपल्स किंवा त्वचेचे विकार उद्भवू शकतात। मैद्यामुळे डोपामाइन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं की ज्याच्यामुळे आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो। त्यामुळे पिझ्झा किंवा बर्गर सारख्या गोष्टी, पाव आणि तत्सम पदार्थ सारखे खावेसे वाटतात। जर मैदा टाळायचा असेल तर पर्याय कोणते आहेत? संपूर्ण गव्हाचं पीठ, नाचणी, रागी, ओट्स, मका किंवा मल्टीग्रेन भाकरी किंवा ड्रायफ्रूट्स याचा अंतर्भाव तुम्ही आपल्या आहारात करू शकता। अशा पदार्थांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि न्यूट्रिएंट्स पुष्कळ प्रमाणात मिळतात। दैनंदिन आहारात नेमका काय बदल करावा? संपूर्ण धान्य, फळं, भाजीपाला, कडधान्य यांचा समावेश करावा। ब्रेड, पिझ्झा, चीज हे पूर्णपणे बंद करावं। शक्यतो प्रोसेस्ड फूड किंवा पॅकेटेड आयटम्स टाळलेले चांगले। आता मैदा बंद केला तर तुम्ही म्हणाल 2-3 दिवसात फरक जाणवेल का? तर नाही, 15 ते 20 दिवसात साधारण तुम्हाला फरक जाणवायला लागेल। तुमचं वजन कमी व्हायला लागेल, तुमचा त्वचेचा पोत सुधारेल, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होईल, म्हणजेच मोशन्स चांगल्या पद्धतीने पास होतील, सुस्ती कमी होईल आणि एनर्जेटिक वाटेल। तर मंडळी, मैदा हा आपल्यासाठी व्हाईट पॉइझन आहे आणि मैद्यामुळे जर आपल्याला दुष्परिणाम जसे की डायबिटीस किंवा हृदयविकार किंवा वजन वाढणं किंवा थायरॉइड सारखे आजार असे जर दुष्परिणाम जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही लोटस हेल्थ केअर क्लिनिकला भेट द्या।